हॅलो फ्रेंड्स, नटीलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एका फॅन्सी ब्लाऊजची इथे कटिंग बघणार आहोत। 36 साईजसाठी आपण प्रिन्स कट ब्लाऊज बघतोय। ते परफेक्ट आपल्याला याची कटिंग कशी करायची आजचा स्पेशली व्हिडिओ त्यासाठी। चेस्ट वाईजमध्ये डबल घडी घातली आहे। शोल्डरसाठी इथे आपण लाईन सरळ ड्रॉ करून घेऊया। पाठीमागचा पार्ट तर यासाठी बघा आपण शोल्डर घेतोय 5 इंचावरती। मुंड्याची उंची आपण या पॉइंटला घेतोय 6.5 इंचावरती। अर्धा इंच आपण आत घेऊया। 36 इंचाचा चेस्ट घेर आहे। 9 याचा चौथा पार्ट, 2 इंचाची मार्जिन आणि तिरकस याला आपल्याला या पद्धतीने ड्रॉ करायचं। तर उंची बघा, बंद बाजूपासून आपल्याला उंची घ्यायची आहे। तर ब्लाऊजची जी उंची असणारी तयार ती आहे इथे 13 इंचाची। आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊ म्हणजेच की 14 इंचावरती। तर बघा कमर घेर आहे 32 इंचाचा, 8 याचा चौथा पार्ट, 2 इंचाची मार्जिन। तर बघा आता आपल्याला इथे पसरट डीप नेक हवाय। तर गळ्याचा जो घेर आहे तो आपण इथे घेतोय 3 इंचावरती। 3 इंचाचा आपला गळ्याचा इथे घेर आहे पसरट, आणि पाठीमागचा जो गळा आहे तो आपण इथे घेतोय या पॉइंटपासून 10 इंचावरती, आणि 4 इंच आपण याला पसरट घेणार आहोत या पद्धतीने। पाठीमागची जी गोलाई ती देतो आपण इथे 1.5 इंचावरती। कसा पसरट नेक या पद्धतीने पाठीमागचा पार्ट आपण ड्रॉ करून घेतलाय। आता फ्रंट पार्ट, तर आता बघा फ्रंट पार्टसाठी आपल्याला मेजरमेंट हे कसं हवंय तर इथे बघा आधी आपण या पॉईंटसाठी आपल्याला बंद बाजूपासून अर्धा इंच आपण जी पट्टी आहे पट्टी त्यापासून आपल्याला अर्धा इंच पुढे मेजरमेंट घ्यायचं। तर मी अर्धा इंच इथे सरळ लाईन ड्रॉ करून घेते। आता इथून बघा, आता बघा आपण इथून या पुढे 5 इंचाचं शोल्डर, मुंड्याची उंची या पॉइंटपासून, चेस्टचा परत चौथा पार्ट। आता इथे बघा इथे प्रिन्स कटचा आपल्याला टक्स टाकायचा आहे। तर इथे आपल्याला मार्जिन आपण 2 इंच घेतोय प्लस तिरकस अर्धा इंच आत। तर बघा 6.5ची मुंड्याची उंची, चेस्टचा चौथा पार्ट, 2 इंचाची मार्जिन प्लस टक्ससाठी अर्धा इंच प्रिन्स कटचा आपल्याला टक्स द्यायचा आहे। आता ही जी गोलाई आहे ती आपण 1 इंचावर घेतोय फ्रंट पार्टची। आता बघा उंची आपण वरती 14 घेतली होती, 13 इंच रेडी हवंय। खाली आपण 14.5 घेऊया म्हणजेच की अर्धा इंच एक्स्ट्रा। आता इथे आपल्याला मेजरमेंट कसं घ्यायचंय, कमरेचा चौथा पार्ट प्लस 2 इंचची मार्जिन, आणि यात आपण टक्ससाठी घ्यायचे 1.5 इंच एक्स्ट्रा। जो प्रिन्स कटचा टक्स आहे त्यासाठी आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं। दोन्ही 1.5 इंचचा टक्स आणि चेस्टचा कमरेचा चौथा पार्ट। आता पुढचा जो आपला गळा आहे तर पुढचा गळा आहे आपला 6 इंच आपल्याला रेडी हवा आहे। आपण घेऊया 6.5 इंचावरती। आता प्रिन्स कटचा आकार द्यायचा आपल्याला। तर बघा या पॉईंटपासून 3.5 इंच पुढे, 3.5 इंच पुढे हा 1.5 इंचचा आपला टक्स, याचा सेंट्रल पॉईंट घ्यायचा आहे, आणि इथून 6.5 इंचावरती आपल्याला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे। उभा टक्स इथे मी घेते या पॉईंटला आपण 3.5 इंचावरती। हा जो टक्स आहे तो आपण कट करणार आहोत, अर्धा इंच आपल्याला आत जायचं आहे। तर बघा पूर्ण ब्लाऊज आपला इथे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट ड्रॉप झाला, याला आपण कट करून घेऊ। हा आपला पाठीमागचा पार्ट, पसरट डीप नेक, आणि हा आपला फ्रंट पार्ट। तो या पद्धतीने आपला हा टक्स पण फ्रंट पार्टचा रेडी आहे।
आता आपण स्लीव इथे कट करून घेऊ. तर इथे बघा आपण शिल्लक कापड घेतलं, याला मी 4 कापडामध्ये घडी घालून घेणार आहे. तर इथे बघा बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेते. तर बघा इथे स्लीव आपल्याला हवी आहे 4.5 इंचाची आपल्याला रेडी स्लीव हवी आहे. तर आपण आता 1 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजेच की 5.5 इंचावरती. गंडगीर आहे 6 इंचाचा, 12 इंचाचा 6 इंचा निम्मा पार्ट, 1.5 इंचाची मार्जिन आणि वरती इथे खाकीतलं मेजरमेंट टाकायचं तिरकसं 3 इंचावरती. तर 8.5 मुंड्याची गोलाई आपण घेऊया. यात आपल्याला आता मार्जिनसाठी एक्स्ट्रा कपडा हवा आहे. तर तो कसा करायचा, आधी आपण स्लीवचा आकार देऊन घेऊया. आणि हा जो आपला इथे कापड एक्स्ट्रा कापड जो आपण हा साईड पॉईंटचा कपडा आहे तोच आपल्याला इथे मॅच करायचा. तर बघा या पद्धतीने तर इथे बघा अस्तराची आपण जी कटिंग आहे ती कंप्लीट करून घेतली आहे. आता मेन फॅब्रिक आपल्याला सरळ ठेवायचं आहे, त्याच्यावरती आपण पिनअप लावून अस्तर इथे ठेवून घेऊया आणि पूर्ण ब्लाऊज इथे आपण कट करणार आहोत.